हाय गाईज. तर आज काल उपास होता हरतालिकेचा माझा. तर इथं मी भात केलेला आहे, उपास सोडायचा आहे मला. तर मम्मीकडे गणपती बसतात, तर बसले असतील म्हणजे आणाय गेलेत ते लोक. तर पण मी उपास सोडायला लागले इथं. आणि इथं पापड वगैरे तळले, चपाती आहे. तर इथं गणपती बाप्पाला पण निवद काढून ठेवलाय माझ्या मम्मीकडं. तर हा निवद तिथं ठेवणार आहे आणि हा निवद देवाला दाखवते आता मी. आणि खीर पण करणार आहे आज मी. सगळ्यांना खीर चारत असते. आता मला खीर करायची आहे सगळ्यांना, म्हणजे जेवढे घरात आहेत लहान सगळ्यांना खीर. दरवर्षी मी खीर करते जेव्हा गणपती बाप्पा बसतात. तर हे गावावरनं आणलेले आहेत. तर चला आता निवद दाखवते देवाला. आणि काल हरतालिकेची पूजा केली होती, तर ते तुम्हाला काही दाखवणं झालं नाही मला. तर इथं पूजा अशी पूजा वगैरे काढलेली आहे मी आता. आणि इथं पूजा वगैरे करून झालेली आहे. आता निवद वगैरे दाखवते. तर चला भेटते तुम्हाला थोड्या वेळात. आता मम्मीकडे पण जायचंय मला हे घेऊन, सगळं निवद पाणी वगैरे घेऊन निवद दाखवते आणि मी उपास सोडते आणि मम्मीकडे जाते. ए सर, खाली कर ड्रेस, खाली कर नीट. काय ते रुमाल घे बाबा, तोच घे ना गणपतीचा काढलेला आता. कुठे नवीन रुमाल होता बघा. घे. तर उपास सोडून माझं झालेला आहे. अन्वीला तिथंच ठेवून आले. आता तिला जाऊन चारते. सकाळपासून मी उपाशी. अन्वी जेवली दुपारी, तिला दूध बीत पाजलं मी सकाळी. त्याच्यानंतर चहा बिस्किट वगैरे खाल्ली. तर ती जेवतच होती. तर आता तिला मम्मीकडे ठेवून आले. मी जेवून घेतलं आता आणि तर थोडं बरं वाटतंय. आणि आता साडी घातलेली आहे मी, कारण मम्मीकडे आरती बिरती करून आले, निवद बिवद देऊन आले. तर ही साडी मला लई आवडते. ही एकदम कम्फर्टेबल साडी आहे. कुठं पण एकदम असं कॅज्युअली आपण घालू शकतो आणि चांगली पण दिसते. तर मला ही साडी खूप आवडते. सारखं म्हणतात असाल तुम्ही ही साडी घालते. मरणाच्या साड्या पडल्यात, पण काय लई जड साड्या आहेत त्या माझ्याकडं. त्याच्यामुळं काय असं नॉर्मली असला ना घरातल्या घरात, तर मी हीच साडी घालत असते, दुसरी कुठली घालत नाही. तर तुम्ही म्हणत असाल सारखी ही साडी घालती, ही साडी माझी फेवरेट आहे, काही म्हणाल तरी. तर चला आता थकलेली आहे मी आणि आता जायचंय, पण जायचं मन करत नाहीये, पण जावं लागेल. लेकरात जीव अडकलाय आणि काय झालंय, काम करायची इच्छा पण नाही आहे माझी. आता काय स्वयंपाक अजून संध्याकाळी उठून स्वयंपाक करा. आता केल्या मी चपात्या म्हणजे तेवढ्याच केल्या, जास्त नाही केल्या, 4च केल्या. 10 वेळा मी बनवत बसत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. आता भात डाळ केलेला आहे, तर भात डाळ खाईल, दीदी भात डाळ खाईल. मग संध्याकाळी त्याचा पण उपास आहे, मग अजून करावं लागेल. आता मी तर सोडला उपास, अजून चपात्या आणि डाळ आहे. डाळ जास्तच केली मी. चपात्या, भात लावावं लागेल परत आणि भाजी करावं लागेल काहीतरी. झालं आता पुरतं केलं मी फक्त, कारण मी लई थकलेली आहे. आणि मी 2 दिवस झालं दवाखान्यात जाऊन आलते. माझी कंबर जाम दुखत होती, जाम. तर त्या दिवशी दवाखान्यात जाऊन आले, तर ते म्हणले की वजन उचलल्यामुळे असं झालं. मी माझ्या नवऱ्याची जी चादर आहे ना ती धुवून टाकली. ही चादरची पाठीमागं तुम्ही बघताय ना, ती धुवून टाकली, कारण लई घाण झाली होती. आणि माझ्या नवऱ्याला सांगितलं तर तो वेगळाच धुवून येत असतो, मोबाईल घेऊन सदानकदा पडलेला असतो. तर मी धुवून टाकली. आणि त्या दिवशी एवढं रात्री मी अक्षरशः इतकी रडत होते, काय सांगू तुम्हाला. गोळी खाल्ले, काय खाल्ले तरी असर पडत नव्हता. मग त्याच नवऱ्याने ते तवा गरम केला, त्याने दिला मग रात्री. तसंच
कधी झोप लागली माहिती नाही. दुसऱ्या दिवशी थोडंफार तर दुखतच होतं. म्हणलं जर आपण बसू पडलं तर काय खरं नाही, म्हणून दवाखान्यात गेलते तर ते म्हणजे वजन उचलल्यामुळं असं झालेलं आहे. आणि वातावरणात होतं, सीझर आहे त्याच्यामुळं वातावरणात होतं म्हणलं तर झालं. मग एवढं खटपट तब्येतीची तर वाट लागली माझ्या, मी काय सांगू, वाट लागली. तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि गणपती बाप्पा मोरया परत एकदा. आणि मम्मीच्या घरातला गणपती तुम्ही बघितलाच असेल, आरती झालेली आहे आणि आमचं सगळं जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि तुम्ही पण करून घ्या. परत एकदा गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.